नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण तांदूळ आणि मिक्स डाळीचे अप्पे करणार आहे। वरतून कुरकुरीत आणि आतून जाळीदार असे अप्पे होतात आणि इथं मी अप्प्यांचे 2 प्रकार केलेले आहे। तुम्ही सुद्धा एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। इथं मी 2 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात, पण मी इथं रेशनचे तांदूळ घेतलेले आहे। 2 वाटी रेशनचे तांदूळ घ्यायचे, अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ घ्यायची आहे आणि नंतर अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे। मी इथं धुतलेली उडीद डाळ घेतलेली आहे। तर 2 वाटी तांदूळ आहे, तर 2 वाटी डाळींचं प्रमाण पाहिजे। नंतर इथं मी 2 चमचे मेथी दाणे घेतलेले आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहे। आता सर्व डाळी आणि तांदूळ हे आपल्याला मिक्स भिजत ठेवायचे आहे। तर काय करायचं, एक मोठं पातेलं घ्यायचं किंवा मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये डाळ तांदूळ मिक्स भिजत ठेवायचे आहे। तर 3 ते 4 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे, कारण रेशनचे तांदूळ आहे तर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता यामध्ये पोहे अजिबात टाकायचे नाही, पोहे आपल्याला नंतर वापर करायचा आहे। तर काय करायचं, आता डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे 4 ते 5 तास व्यवस्थित आपल्याला झाकण ठेवायचं आणि भिजत ठेवायचे आहे। आता इथं मी दुपारी भिजत टाकलेले होते, तर संध्याकाळी वाटण करून घेणार आहे। आता डाळ आणि तांदूळ बघा छान भिजलेले आहे। आता काय करायचं, आपल्याला पोहे आपण यामध्ये टाकलेले नव्हते, तर एका वेगळ्या प्लेटमध्ये 1 वाटी पोहे घ्यायचे आणि पोहे आपल्याला धुवून घ्यायचे आहे। आता थोडं पाणी टाकायचं आणि एका पाण्याने धुवून घ्यायचे आणि जसे आपण पोहे करतो ना, पोहे भिजत घालतो तसे पोहे भिजत ठेवायचे आहे। तोपर्यंत आपल्याला डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। आता थोडे डाळ तांदूळ मिक्स टाकायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ज्या पाण्यामध्ये आपण भिजत ठेवलेले डाळ तांदूळ होतं ना, तेच पाणी आपल्याला वाटण करण्यासाठी वापरायचं आहे। आता बघा त्यातलंच पाणी मी यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे, गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि छान असं बारीक आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता सर्व डाळ तांदूळ अशाच प्रकारे आपल्याला बारीक करायचे आहे। जास्तही बारीक करू नका किंवा जास्तही जाड ठेवायचे नाही। छान असं बारीक रवा जसा असतो ना, तसं आपल्याला हे पीठ मिक्सरला बारीक करायचं आहे आणि आता सर्व पीठ आपल्याला एका मोठ्या डब्यामध्ये काढायचं आहे आणि आता डाळ तांदूळ छान बारीक करून झालेले आहे। आता पोहेसुद्धा बघा छान असे भिजलेले आहे। तुम्ही डाळ तांदूळ जेव्हा भिजत ठेवता तेव्हाच पोहे टाकतात ना, तसं न करतात अशा प्रकारे पोहे भिजत ठेवा आणि नंतर बारीक करून घ्यायचे आहे। आता पोहे बारीक करताना सुद्धा आपल्याला तेच पाणी वापरायचं आहे ज्यामध्ये आपण डाळ तांदूळ भिजत ठेवलेले होते। आता पोहेची सुद्धा छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ज्या डब्यामध्ये आपण डाळ तांदळाचं पीठ काढून घेतलेलं होतं ना, त्याच डब्यामध्ये हे पीठ सुद्धा टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही जेवढं हे पीठ फेटून घेसाल ना, जेवढं मिक्स करसाल तेवढं अप्पे हे जाळीदार होतात। आता 5 ते 10 मिनटं आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे, याच्याने आपले अप्पे छान जाळीदार होतील। आणि आता बघा छान असं पीठ तयार झालेलं आहे, म्हणजे मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे, छान घट्ट झाकण लावायचं, म्हणजे पीठ छान आंबवलं जातं, म्हणजे फर्मेंट होतं आणि छान असं फुगते सुद्धा। आणि आता बघा छान असा डबा रात्रभरासाठी मी गरम ठिकाणी ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात हे पीठ छान असं दुप्पट तिप्पट फुगलेलं आहे आणि छान असं फर्मेंटसुद्धा झालेलं आहे। आता सकाळीच नाश्त्याला अप्पे करायचे होते, त्यासाठी मी सकाळीच हे झाकण काढलेलं आहे। तुम्ही जर अजून 9 साडेनऊला जर काढलं असतं ना, तर अजून हे पीठ फुगलेलं असतं। तर आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता जर जेवढं लागत असेल ना, तेवढंच पीठ आपल्याला काढायचं आहे। बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकतात। आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढायचं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं मिक्स करसाल तेवढं अप्पे आपले छान असे जाळीदार होतात। आता यामध्ये 1 किंवा 2 चमचे तेल टाकायचं। तेल टाकल्याने अप्पे छान होतात आणि विशेष म्हणजे छान मऊसूद आतमध्ये होतील आणि जाळीसुद्धा छान येईल। आता काय करायचं, पीठ एका साईडला ठेवायचं आणि चटणी तयार करून घ्यायची आहे। तर त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा, तवा छान तापला की त्यावरती शेंगदाणे टाकायचे आहे। आता शेंगदाणे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहे, छान खमंग शेंगदाणे भाजून घ्यायचे। जेवढे शेंगदाणे भाजून घेतले ना, तेवढे चटणी खूप छान होते। आता तुम्ही अप्प्यांसोबत शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची चटणी करू शकता, खूप छान लागतात। आता शेंगदाणे भाजून घ्यायचे, काढायचे आणि त्याच तव्यावरती मिरच्या टाकायच्या आहे। आता इथं मी जाड आणि बारीक दोघंही मिरच्या टाकलेल्या आहे। आता मिरचीसुद्धा छान खमंग भाजून घ्यायची आहे। आता मिरची भाजून झाली की लगेचच आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आता गार होऊ द्यायची आहे। आता लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकायचा, भाजलेले शेंगदाणे टाकायचे, भाजलेली मिरची टाकायची आणि कोथिंबीर टाकायचा आणि मिक्सरला झाकण लावायचं आणि थोडं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता यामध्ये आपल्याला दहीसुद्धा टाकायचं आहे। इथं मी 1 ते 1.5 चमचा दही टाकलेला आहे।
तुम्हीसुद्धा एकदा दही टाकून बघा, म्हणजे चटणीला खूप जास्त टेस्ट येते. आणि यामध्ये थोडी चिमूटभर साखरसुद्धा टाकायची आणि थोडं पाणी टाकायचं आणि छान अशी चटणी बारीक करायची आहे. जास्तही बारीक करायची नाही किंवा जास्तही जाड ठेवू नका. बघा अशा पद्धतीने आपल्याला चटणी बारीक करायची आहे. आता चटणीला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं, जिरं टाकायचं, मोहरी टाकायची. जिरं मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये लगेचच आपल्याला कढीपत्ता टाकायचा आणि बारीक केलेली चटणी टाकायची आहे. आता यामध्ये थोडं पाणीसुद्धा टाकायचं. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता पाणी तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात. आता यामध्ये थोडी घट्ट वाटत आहे, त्यासाठी मी अजून थोडं पाणी टाकणार आहे. आता 5 मिनटं मंद आचेवरती चटणी होऊ द्यायची. नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोथिंबीर टाकायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे आणि चटणी तयार झालेली आहे. आता हे पीठसुद्धा एका साईडला ठेवलेलं होतं. आता त्या पीठमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता अगोदर मीठ टाकायचं नाही, जेव्हा आपण आप्पे करायला घेतो ना तेव्हाच आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि बघा आता यामध्ये मी इनो टाकणार आहे. तुम्हाला जर इनो टाकायचं नसेल तर खाण्याचा सोडाही तुम्ही टाकू शकतात. आता यावरती थोडं पाणी टाकायचं, म्हणजे छान असं पीठ फुगते आणि इनो जे टाकलेलं आहे ते सुद्धा छान असं मिक्स केलं जातं. तर बघा छान असं फेटून घ्यायचं आहे, मिक्स करायचं. आता तुम्ही जेवढं फेटसाल ना तेवढं हे पीठ खूप छान होते. आता यामध्ये मी चिमूटभर हळद टाकणार आहे. हळद टाकल्याने आप्प्यांना मस्त कलर येतो, तर त्यासाठी अगदी चिमूटभर हळद टाकायची. आता हळद जर तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरीसुद्धा चालेल. आता इथं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आता आप्पे करायला सुरुवात करायची आहे. आता यामध्ये काय करायचं, आप्प्यांसाठी आपल्याला मोहरी आणि तीळ हे मिक्स करून ठेवायचे आहे, म्हणजे वेगळं वेगळं टाकण्याची गरज नाही. एकत्र मिक्स करायची आणि नंतर आपल्याला त्यावरती टाकायचे आहे. आता आप्पे पात्र गॅसवरती ठेवायचं, तापलं की त्यामध्ये तेल टाकायचं. तेल तापलं की त्यामध्ये मिक्स केलेली मोहरी आणि तीळ टाकायची आहे. आता यावर आपल्याला आप्प्यांचं पीठ टाकायचं आहे. अगदी बघा साध्या पद्धतीने मी हे आप्पे केलेले आहे. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता दोघं साईडने आपल्याला आप्पे छान असे शेकून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता झाकण काढल्यावरती आप्पे छान फुललेले आहे. आता पलटी करायची आहे. तर हळूवारपणे आपल्याला पलटी करायची आहे, कारण पीठ छान असं आंबवलं गेलेलं आहे आणि तयारसुद्धा झालेलं आहे. आता बघा इथं मी साध्या पद्धतीने आप्पे हे केलेले आहे. आता दुसऱ्या मी पद्धतसुद्धा दाखवणार आहे. दोघं साईडने बघा अलटी करायचे आणि शेकून घ्यायचे आहे. आता छान असे आप्पे तयार झालेले आहे. आता ही पहिली साधी पद्धत केलेली आहे. आता दुसऱ्या पद्धतीचे सुद्धा मी आप्पे करणार आहे. छान असे गुबगुबीत आप्पे तयार झालेले आहे. दोघं साईडने छान शेकून घ्यायचे आहे आणि आता दुसरी पद्धत करणार आहे. आता तुम्हीसुद्धा करतात, पण काय करतात ना, तुम्ही जे आप्प्यांचं पीठ असतं त्यामध्येच लाल टमाटर, कांदा, कोथिंबीर आणि ज्या भाज्या टाकायच्या असतात ते भाज्या त्यामध्ये मिक्स करतात आणि नंतर करतात. तसं न करता अशा पद्धतीने आप्पे करूनच बघा. आणि आता काय करायचं, आप्पे पात्रामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये मोहरी आणि तीळ टाकायचे आहे आणि नंतर त्यामध्ये कांदा आणि लाल टमाटर टाकायचं. लाल टमाटर आणि कांदा आणि कोथिंबीर टाकायचा आणि आपल्याला कांदा आणि टमाटर हे 2 मिनटासाठी होऊ द्यायचं आणि नंतर त्यामध्ये छान असं बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे आणि त्यावरती आप्प्यांचं पीठ टाकायचं आहे. म्हणजे काय होईल ना, कांदा आणि टमाटरसुद्धा शेकलं जातं आणि पीठसुद्धा व्यवस्थित होते. तर काय करायचं, आता हे पीठ टाकायचं आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. म्हणजे काय होईल, लाल टमाटर आणि कांद्याचं जे पाणी असतं ना ते सुद्धा म्हणजे सुकून जातं आणि दोघं साईडने आप्पे छान शेकले जातात. आता अलटीपलटी करून घ्यायची आहे. आता तुम्ही जसे आप्पे करतात ना तसे न करता अशा पद्धतीने आप्पे करून बघा, म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. कारण लहान मुलं कांदा टमाटर टाकायचं अजिबात नाहीच म्हणतात ते. तर तुम्ही जर अशा पद्धतीने आप्पे करून दिले ना तर ते आवडीने तुम्हाला असेच आप्पे करायला सांगतील सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाल टमाटर आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे. तुम्ही अजून दुसरे त्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. त्यामध्ये गाजर किंवा अशा पद्धतीचे तुम्ही भाज्या त्यामध्ये टाकू शकतात आणि छान असे आप्पे करू शकतात. आता अलटीपलटी करायचे, दोघं साईडने आप्पे शेकून घ्यायचे आहे. साधे आप्पेसुद्धा झालेले आहे आणि कांदा टमाटरची सुद्धा आप्पे केलेले आहे. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही आप्पे खूप आवडतील आणि नेहमी तुम्हाला आप्पे करायला असं सांगतील. आणि आता तुम्ही बघू शकता छान असे गुबगुबीत आणि जाळीदार आप्पे तयार झालेले आहे. तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते. जाळीदार आप्पे करण्यासाठी मी काही
छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्की फॉलो करा. आणि काही खास टिप्स, आप्प्यांचं जेव्हा पीठ तयार झालेलं असतं म्हणजे आप्पे करायला आपण घेतो त्यामध्ये 1 ते 2 चमचा तेल टाका. म्हणजे आप्पे छान जाडीदार तर होतातच पण मऊसुद्धा होतात. आणि दुसरं म्हणजे यामध्ये तुम्ही इनो किंवा इनो वापरायचं नसेल तर खाण्याचा सोडा वापरू शकतात. म्हणजे आप्पे तर छान होतातच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.